अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं वचनं मधुरं जय हो चरितं सर्वांनी टाळी वाजवून भजन करा वसनं मधुरं वलितं मधुरं चलितं मधुरं भ्रमितं मधुरं हरि बोल मधुराधिपते दखिलं मधुरं मधुराधिपते दखिलं मधुरम् जय हो वेणोर्मधुरो रेणोर्मधुरो पानी मधुरो पादो मधुरो नृत्यं मधुरं सख्यं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् गीतं मधुरं पीतं मधुरं जय हो उक्तं मधुरं सुप्तं मधुरं रूपं मधुरं तिलकं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् तरणं मधुरं तरणं मधुरं हरणं मधुरं होरमनं मधुरं वमितं मधुरं शमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् गुंजा मधुरा माला मधुरा यमुना मधुरा वीची मधुरा सलिलं मधुरं कमलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् गोपी मधुरा लीला मधुरा युक्तं मधुरं भूक्तं मधुरं दुष्टं मधुरं शिष्टं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् गोपा मधुरा गावो मधुरा यमुना मधुरा वीचिर मधुरा ललितं मधुरं फलितं मधुरं मधुराधिपति
मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे बोलो गोपाल राधे गोविंद राधे बोलो गोपाल राधे 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 जय राधे राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे जय हो गोविंद राधे बोलो गोपाल राधे 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 श्री राधे 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 हरि राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे श्री राधे 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 श्री वृंदावन में राधे श्री बंसी घाट पे राधे 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 जरा प्रेम से बोलो राधे राधे जरा हम भी बोले राधे जरा तुम भी बोलो राधे जरा प्रेम से बोलो राधे 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 राधे
राधे राधे जय जय श्री राधेश्याम. नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. ॐ कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वन्दे नन्दव्रजस्त्रीणां पादरेणुमभीक्ष्णः
तासां हरिकथाद्गीतं पुनाति भुवनत्रयं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं श्रीज्ञानदेवाचरणे ज्ञानदेवाचरणे श्रीज्ञानदेवाचरणे श्रीज्ञानदेवाचरणे मस्तक दीनरजने मस्तक दीनरजने मस्तकतो दीनरजने मस्तकतो दीनरजने मस्तकतो दीनरजने मस्तकतो दीनरजने श्री ज्ञानदेवाचरणे हो मस्तक दीनरजने मस्तक दीनरजने मस्तक दीनरजने श्री ज्ञानदेवाचरणे मस्तको दीनरजने मस्तको दीनरजने मस्तको दीनरजने गोपाल कृष्ण भगवान की श्रीमद् भागवत महापुराण की व्यासदेव भगवान की सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. भगवान गिरीधारी कृष्ण कन्हैयाच्या या पवित्र पावन चरित्राला आज आपण प्रारंभ करतो आहोत. खरं म्हणजे आपली जन्मोजन्मीची फार मोठी पुण्याई म्हणून करता हे भागवत श्रवण आपल्या या ठिकाणी त्याचा आरंभ होतोय आणि आपण त्याच्यामध्ये सहभागी अशा प्रकारचं होतोय. जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले
कथेच्या श्रवणाला आपण या ठिकाणी उपस्थित झाला आहात म्हणजे आपल्या आजपर्यंतच्या केलेल्या सर्व सत्कर्माचा परिपाक म्हणून करता या कथेच्या श्रवणाचं भाग्य आपल्या पदरी पडलं. वास्तविक पाहता ज्या भगवान गिरीधारी कृष्ण कन्हैयाच्या चरित्राचं आपण चिंतन करणार आहोत, हा भगवान कृष्ण कन्हैया या कथेच्या श्रवणाच्या द्वारा आपल्या सर्व दुःखांचा अशा प्रकारचा नाश करतो. ही कथा कशी आहे? ही कथा अवीट आहे, ही कथा पवित्र आहे, ही कथा जीवनाचं कल्याण करणारी आहे, ही कथा जीवनाची सार्थकता सिद्ध करून देणारी आहे, ही कथा परमार्थाचं निश्चित अशा प्रकारचं ध्येय आपल्यापर्यंत मिळवून देणारी आहे. ज्यांच्या कृपेच्या द्वारा ही कथा आपण श्रवण करणार आहोत ते हृदय निवासी भगवान श्री ज्ञानोबाराय महाराज यांच्या कृपेच्या द्वारा ही भागवत कथा आपण श्रवण करणार आहोत. ज्या हृदय निवासी श्री सद्गुरु आचार्य गाथामूर्ती चंद्रशेखर महाराज देगलूरकर ज्यांच्याकडून मी ही कथा श्रवण केली, काहीसं अध्ययन माझं त्यांच्याकडून झालं, त्या गुरुवरांच्या चरणी त्रिवार अशा प्रकारचं वंदन करून ज्या माता पित्यांनी मला या परमार्थात प्रवृत्त केलं त्या माझ्या आई वडिलांना नतमस्तक करून या ठिकाणी कथेचा आपण प्रारंभ करूया. वास्तविक पाहता या रांजणी क्षेत्रामध्ये ही कथा आपण श्रवण करण्याकरता आलो आहोत. वास्तविक पाहता हे क्षेत्र कसं आहे तर ओंकारनाथांच्या पवित्र पावन आणि सुंदर अशा प्रकारच्या भगवंताच्या वलयामध्ये ही कथा होत असताना या ठिकाणी आपणा सर्वांना आशीर्वाद देण्याकरता आजरेकर फडाचे सेवेधारी आदरणीय वंदनीय साधनेच्या बाबतीत अत्यंत उत्तुंग अशा प्रकारचे ज्यांची साधना पाहिल्यानंतर, ज्यांची ज्ञानोबरांवरची निष्ठा, ज्यांच्या ज्ञानोबरांच्या ओव्या ऐकल्यानंतर हृदयाला पाजर फुटावा असे आम्हाला आशीर्वाद देण्याकरता आदरणीय श्री सोपान काका मुळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही वंदन. या कथेच्या श्रवणाकरता आपण सर्वजण श्रोतृ मायबाप या ठिकाणी येत आहात. वास्तविक पाहता प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती, मी दुबळा अर्चितसे भक्ती, मनोनी बोल गंगावती, तरी स्वीकाराल की. आपल्या कानाची तृप्ती माझ्याकडून होईल की नाही माहिती नाही, पण कुठंतरी ज्या ग्रंथावरती आता आम्हाला बोलण्याकरता प्रवृत्त व्हायचंय त्या ग्रंथाची फारशी सेवा आमच्याकडून झाली नाही. ज्या सद्गुरुनाथाच्या कृपेच्या द्वारा ही कथा करायची त्या सद्गुरुनाथाची सुद्धा फारशी सेवा आमच्याकडून घडली नाही. ज्ञानोबरांच्या भाषेत सांगायचं झालं तर ना पढे ना वाची ना सेवा ही जाणे श्री गुरुची, आयसिया ग्रंथाची मज योग्यता की असे या ग्रंथावरती बोलण्याचं माझं फार सामर्थ्य नाही. ज्ञानोबरांच्या कृपेनं, हृदय निवासी सद्गुरुनाथाच्या कृपेनं, आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं आपण ही कथा श्रवण करणार आहोत. या कथेकरता ज्यांची सिंत आपण 7 दिवस ऐकणार आहोत असे आमचे आदरणीय वंदनीय भागवताचार्य आणि रामकथाकार श्रीमद भागवत कथा ज्यांच्याकडून फार भागवताचं श्रवण झालं असे सिंतवादक आमचे आदरणीय जालिंदर महाराज साळुंखे हे या कथेला आपणाला प्राप्त झालेत. यांचंही विशेष अशा प्रकारचं आभार कौतुक. ज्यांचा तबल्याची साथ आपण 7 दिवस श्रवण करणार आहोत असे आमचे कुबेर महाराज, असं नावानिशी ऐश्वर्यवान असणारे आमचे कुबेर महाराज, त्यांचंही 7 दिवस या ठिकाणी ही सेवा आहे. आपणा सर्वांच्या उपस्थितीत ही कथा पुढे मार्गस्थ करत असताना ज्यांची आपल्यावरती, ज्यांची माझ्यावरती नेहमी प्रेमळ दृष्टी असते
आणि जे आम्हाला सर्व संकटातून सहज बाजूला काढतात. खरं म्हणजे मी त्यांना बोललेलं कदाचित आवडणार नाही. जवंजाळ परिवाराचं मूर्तिमंत पुण्य आणि आमच्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे ओमकार महाराज जवंजाळ यांचीही या कथेकरता उपस्थिती आहे. आपल्या सर्वांच्या अशा प्रकारचं मोठं आणि योगदान आहे. आणि आपण आपल्या संकल्पित वेळेत आपणाला कथा पाहायची असल्यामुळं आपण या कथेमध्ये अशा प्रकारचं पुढे मार्गस्थ होत आहोत. ज्यांची या ठिकाणी टाळाची सेवा आहे, या टाळाची सेवा कशीही टाळाटाळ न करता ज्यांनी स्वीकारली असे आमचे बंटी महाराज हेही 7 दिवस या ठिकाणी आपली सेवा देण्याकरता आमच्याच गावचे ज्यांची सिस्टीम अत्यंत उत्कृष्ट. बघा तुम्ही शेवटपर्यंत ते शिट्टी वाजू देणार नाहीत, माझी गॅरंटी आहे. आमच्या गावची सुंदर अशा प्रकारची विजयदीप साऊंड सिस्टीम यांचंही खूप योगदान या कथेच्या मध्ये. आमचे कॅमेरामॅन राजमुद्रा ग्राफिक्स हेही या कथेकरता उपस्थित आहेत. आपण सर्वजण श्रोतृ मायबाप ओंकारनाथ महाराजांच्या या प्रांगणामध्ये या सर्वांच्या नियोजक आयोजकांच्या वतीनं आणि आमचे आदरणीय वंदनीय श्री ताटे सर यांच्या द्वारा हे कार्य गेल्या आत्ता खरं म्हणजे आपण कथेच्या श्रवणासाठी आत्ता बसलो, पण गेल्या 2 महिन्यापासून या कथेचं नियोजन आजच्या दिवशी काय करावं लागेल, कसं करावं लागेल या कार्यामध्ये ज्यांनी वाहून घेतलं. आणि खरं म्हणजे आपण आपल्या श्रोतृवर्गाचं मानावं तेवढा आभार कमी आहे. पडत्या पावसात आपण कथा ऐकायला आला आहात हे मोठं आपलं कौतुक अशा प्रकारचं आहे. आणि म्हणून करता ही भागवत कथा कशी आहे तर हा भागवत ग्रंथ हातामध्ये येणं हे सुद्धा भाग्याचंच लक्षण आहे. खरं म्हणजे असं म्हटलं जातं, सुशिलो मातृपुण्येन पितृपुण्येन बुद्धिमान. मुलगा बुद्धिमान असण्याकरता आई सुशील असावी लागते. सुशिलो मातृपुण्येन. आणि मुलगा बुद्धिमान असण्याकरता वडिलांची पुण्याई कामी येते. आम्ही फार बुद्धिवान आहोत किंवा आम्ही फार सुशील आहोत असं म्हणणं आमचं नाही, पण ज्या अर्थी श्रीमद भागवत ग्रंथासारखा ग्रंथ आमच्या हाती येतोय नक्कीच आम्ही सुशील आहोत, नक्कीच आम्ही सद्गुरुनाथाच्या कृपेनं नाही म्हटलं तरी या भागवत ग्रंथाचं श्रवणाचं असं महत्व आहे की हा ग्रंथ आपण फक्त ऐकला तरी आपल्या माता पित्यांना त्यांची धन्यता जाते असं या ग्रंथाचं सामर्थ्य आहे. गीता भागवत माता कारती श्रवण हो. गीता भागवत कारती श्रवण हो. चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे. विठोबाचे कोडी कन्या पुत्र होती जे सात्विक पुत्र होती जे सात्विक. कोडी कन्या पुत्र
तुकोबरायांसारखे महात्मे सांगतात की ही कथा मुलाने श्रवण केली तर त्याच्या मायबापाला धन्यता आहे, असं या भागवत कथेचं महात्म्य आहे. ही भागवत कथा ज्याने कुणी या कथेचं आयोजन केलं असेल, ज्याने कुणी ही कथा श्रवण केली असेल, त्यांच्याकडं भगवंताने नुसतं पाहिलं तर देवाला आनंद व्हावा, तयाचा हरिक वाटे देवा. देवालाही त्या कथा श्रवण करणाऱ्याचा, कथेचं आयोजन करणाऱ्याचा आनंद व्हावा, अशी ही कथा आहे. खरं म्हणजे ज्याने कुणी हे भागवत कथा श्रवण केली असेल, तुकोबराय म्हणतात की मला त्या महात्म्याची सेवा घडावी, जेणेकरून मला काहीतरी त्या भागवत कथेच्या श्रवणाच्या द्वारा मला त्याची सेवा घडल्यानंतर कुठंतरी मी माझं पुण्य आहे असं माझ्या दैवाला पारावर राहणार नाही, असं महाराजांच्या मुखातली भाषा आहे बघा. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. आपण फक्त भागवत कथा ऐकली तर तुकोबरायांना आपली सेवा करावी वाटावी, एवढी मोठी ही भागवत कथा आहे. खरं म्हणजे ही कथा अमोघ आणि आघात आहे. ही कथा काय करते तर ही कथा आपल्याला जीवनाची फलश्रुती सिद्ध करून देते. आपण वारकरी संप्रदायाची पाईक लोक आहोत, आपण वारकरी आहोत, आपण भजननिष्ठ कीर्तननिष्ठ आहोत. आपणाला कीर्तनाची परंपरा माहित आहे. जशी संप्रदायाला कथेची परंपरा आहे, तशी संप्रदायाला कथेची सुद्धा परंपरा आहे. कथा हे संप्रदायाचं वैभव आहे. ही कथा याही अगोदर कोणी केली तर ही कथा ज्ञानोबराय करतात. ही कथा कोण आपण सुद्धा खूप कथा करतो. कथेचे खूप प्रकार आहेत बघा. रड कथा, दंत कथा, चराट कथा, दारिद्र्य कथा, किती कथा म्हणून काही आपण करत नाही सांगा बरं. कथा संपल्यानंतर एखाद्याला विचारलं का हो कसं तुमचं बरं चाललंय का, तर मग तो कथाच करायला चालू करतो. काय सांगायचंय तुम्हाला, इथून सुरुवात. जसं अशा ते जुन्या काळात चराट ओळायचं काम असायचं. आता ते माणसं दिसत नाहीत बघा. ते एकाला एक पुढं ते संपत आलं की तो चराट ओळणारा म्हणतात जर कथेच्या श्रवणानं जर देवाचं प्रेम प्राप्त झालं नाही तर वाया व्यर्थ कथा सांडे मार्ग. त्या कथा म्हणजे कथा नाहीत. ज्या कथेच्या द्वारा भगवान गिरीधारी कृष्ण कन्हैयाचं प्रेम प्राप्त व्हावं अशी ही कथा. वास्तविक पाहता कथेच्या श्रवणानं मायबापाला धन्यता यावी, कथेच्या श्रवणानं जीवनाचं सार्थक व्हावं. माझा मुद्दा असा आहे की भक्त प्रल्हादाने या भागवत भक्ती केली. भक्त प्रल्हादाने जेव्हा ही भगवत भक्ती केली ना तर हिरण्यकश्यपूला त्याची धन्यता प्राप्त होते. नाहीतर एरवी हिरण्यकश्यपून स्वतःच्या धन्यतेचं काय प्रयोजन प्राप्त केलं होतं सांगा. मला तर असं म्हणायचंय की हिरण्यकश्यपूच्या पोटी जर भक्त प्रल्हाद जर जन्माला आला नसता तर हिरण्यकश्यपूला निश्चित नरकात जावं लागलं असतं. कारण भक्त प्रल्हादाने जर भगवत भक्ती केली नसती तर भगवंताने नृसिंह अवतार धारण केला नसता. देवाच्या हातानं जर हिरण्यकश्यपूचं जाणं झालं नसतं तर हिरण्यकश्यपूला नरक होता. पूतना मावशीचं काय पुण्य होतं माहित नाही. ज्ञानोबराय वर्णन करतात की विषयाचे स्तन पाने मारू आली त्या पूतनेला सुद्धा तुवा सनकादिकाचे माने सायुज्यू सौरसु दिधला पुतने. पुतनेनं मोक्षाच्या उद्धारा करता मोक्षाच्या प्राप्ती करता काय साधना केली होती. हिरण्यकश्यपूनं मोक्षाच्या प्राप्ती करता उद्धारा करता काय साधना केली होती, काही नाही. पण ही भगवत भक्ती अशी आहे, ही भगवत भक्ती आपण कराल तर नक्की मोक्षावरती मोक्ष म्हणजे काय तर देवाला प्राप्त होण्याचं साधन म्हणजे मोक्ष. आता हा विस्तार आहे. 4 मुक्ती आहेत, समीपता, स्वरूपता, सलोकता, सायुज्यता. देवाच्या दर्शन मात्रानं या मुक्तीचा अशा प्रकारे लाभ होतो. देवाच्या कथाश्रवणानं मुक्तीचा लाभ होतो. जीवनाची व्यथा टळून जाते.
वास्तविक पाहता कथा अवीट आहे. एखादी कथा एकदा कथा ऐकली म्हणजे कथा ऐकून झाली असं होत नाही. त्याच्यावरती आपणाला पुन्हा कथेचं श्रवण करावं लागतं. कथा कशी आहे तर कथा अवीट आहे. खरं सांगू, या भागवतावरती कितीतरी महात्मे आतापर्यंत बोलत आले, पण कथा संपली का? कथा संपत नाही. कथा अवीट आहे. एकदा कथा ऐकून झाली म्हणजे झाली असं नाही, पुन्हा पुन्हा ती ऐकावी. तेने सदा चित्ता समाधान समाधान तेने सदा चित्ता समाधान समाधान तेने सदा चित्ता समाधान समाधान तेने सदा चित्ता समाधान सदनम घोष करु हरि कथा सदनम घोष करु हरि कथा तेने सदा चित्ता समाधान समाधान तेने सदा चित्ता समाधान सदनम घोष करु हरि कथा सदनम घोष करु हरि कथा तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान. ही कथा अखंड करावी. या कथेच्या श्रवणानं चित्ताला समाधान प्राप्त होतं. आणि अशा प्रकारे ही कथा करत असताना कथा अवीट आहे. वास्तविक पाहता भगवान परब्रह्म परमात्म्याच्या पायाखाली वीट आहे. वीट नाही पांडुरंगी, पांडुरंगाच्या वीट नाही पांडुरंगी वाहे अंगी आर्त ते. पांडुरंगाच्या पायाखाली वीट आहे म्हणजे पांडुरंगाने वीट पायाखाली घेतली आणि देव अवीट झाले म्हणून कथा अवीट आहे. देव अवीट आहे म्हणून कथा अवीट आहे. वास्तविक पाहता ही कथा आपण अखंड श्रवण करावी. कथा कोणी श्रवण करावी? या कथेचं गीतेच्या श्रवणानं जीवन सुधारून देण्याचं सामर्थ्य आहे आणि श्रीमद भागवताच्या कथेच्या श्रवणानं मृत्यू सुधारून देण्याचं सामर्थ्य आहे. मोहयुक्त अर्जुनाचा गीतेनं मोह घालवला आणि मरणासन्न परीक्षिती राजाला मरणाचं भय या कथेच्या श्रवणानं अशा प्रकारचं निघून गेलेलं आहे. जर या भागवत कथेच्या श्रवणानं परीक्षिती राजाचं मरण सुधारून देण्याचं सामर्थ्य या कथेत असेल तर याचा अर्थ असा नाही की मरण जवळ आल्याशिवाय कथा ऐकू नये. ही कथा कोणी ऐकावी? सर्वांनी ऐकावी. मरणासन्न अवस्थेत असणाऱ्या सुद्धा परीक्षिती राजाला ही कथा मरणाचं भय घालवून देते. एवढं सामर्थ्य या कथेच्या श्रवणामध्ये आहे. वास्तविक पाहता जगावं कोणी आणि मरण कोणाचं वाईट आहे, जीवन कोणाचं चांगलं आहे याचा विचार करत असताना जो महात्मा जगाला जगावा वाटत असेल त्याचं मरण शोभतं आणि जो महात्मा मेल्यानंतरही जगाच्या स्मरणात राहतो त्याचं जीवन शोभतं. खरं सांगू, योग वासिष्ठात म्हटलं गेलंय, जीवनंतस्य राजते मरणंतस्य शोभते. आणि हे असं मरण सुधारून देणारी ही कथा आहे. परीक्षिती राजाचं मरण या कथेच्या श्रवणाच्या द्वारा असं सिद्ध करून दिलं. परीक्षिती राजाला या कथेच्या द्वारा अमरत्वाचा बोध कथेच्या श्रवणानं झालेला आहे. ज्ञानोबराय सांगतात. मग आता आम्ही ज्ञानोबरायांच्या बाबतीत सांगायचं झालं तर ज्ञानोबराय सांगतात, आता ही कथा जेव्हा पुढे मार्गस्थ होते तेव्हा श्रोत्यानं एकच काम करायचं. काय करायचं तर आपल्या सर्वांगाचं कान करायचं. अहो अर्जुनाची पांती परिसनया योग्य होती तीही कृपा करोने संती अवधान द्यावे. ही कथा अंतःकरणपूर्वक श्रोतृ मायबापाने सर्वांगाचं कान करावं. ज्ञानोबराय सांगतात, आता अवधारा कथा गहन
जे सकळा कौतुका जन्मस्थान, जे अभिनव उद्यान विवेक तरुणचे. ही कथा कशी आहे? विवेक रूपी वृक्षाचं अभिनव असणारं हे उद्यान आहे. ही कथा सुरस आहे. ऐसी जगी सुरस कथा, जे जन्मभूमी परमार्थाची जन्मभूमी असणारी ही भागवत कथा कोण कुणाला सांगते? मुनी सांगे नृपनाथा. जन्मेजया कथेच्या खूप परंपरा आहेत. आपण त्याचं पुढं चिंतन करणार आहोत. आणि मग आता ही कथा पुढे मार्गस्थ करत असताना ज्ञानोबरायांच्या ओवीत सांगायचं झालं, या परिश्रोता अनुभवावी हे कथा अति हळुवारपण चित्ता आणून या. आपल्या अंतकरणाला हळुवारपण आणावं आणि ही कथा आपण श्रवण करावी. आणि ही कथा वास्तविक पाहता कथेमध्ये काय आहे तर कथा ही कथेची गंगा जेव्हा प्रवाहित होते ना, तेव्हा या कथेच्या मध्ये त्रिवेणी संगम आहे. या कथेमध्ये कोण कोण आहे तर कथेमध्ये देव आहे, कथेमध्ये भक्त आहे आणि कथेमध्ये नाम आहे. कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, देव भक्ता नाम, देव भक्त आणि नाम, हो तेथेची उत्तम, तेथीचे उत्तम, राजा वंदिती हो, उषाचे डोंगर, जळती दोषाचे डोंगर, चरण रज वंदिता, जळती दोषाचे डोंगर, जळती दोषाचे डोंगर. कथा त्रिवेणी संगम. या कथेमध्ये त्रिवेणी संगम आहे. जसं त्रिवेणी संगमामध्ये गंगा, यमुना आणि सरस्वती आहेत, तसं या कथेमध्ये देव, भक्त आणि नाम आहे. आता थोडी गंमत आहे का? विषय बारकाव्याचा असा आहे की त्रिवेणी संगमामध्ये गंगा आणि यमुना प्रगट आहे, सरस्वती मात्र गुप्त आहे. आणि या कथेमध्ये भक्त आणि नाम प्रगट आहे आणि देवाचा प्रवाह गुप्त आहे. हा देवाचा प्रवाह आणि याचा आपल्याला थोडासा कानोसा घ्यायचा आहे. तिथपर्यंत पोहोचण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. कथेच्या श्रवण मात्रानं त्रिताप निवृत्ती होते. आता हे त्रिताप काय आहेत? भूती उपद्रव दिदला, ताडीला अथवा निस्तेजीला, त्याने चित्ती दाहो झाला, तो आदिदैव ताप बोलिजे. असे सर्व ताप आहेत. कथेच्या श्रवणानं हे सर्व ताप जातात. कथेचं एक वैभव आहे. जसं कीर्तनाचं वैभव आपण ऐकतो. आपण वारकरी संप्रदायाची पाईक आहोत, वारकरी संप्रदायाचे सेवेकरी आहोत. कीर्तनाचं वैभव काय आहे आपणाला माहित आहे. आमच्या पंढरी क्षेत्रामध्ये सर्व संतांनी एकत्र व्हावं आणि जो अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक असणारा भगवान पंढरीनाथ, त्या पंढरीनाथाला त्यांच्या असणाऱ्या मंदिरातून या संत महात्म्याने चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आणावं, हे सामर्थ्य आहे. पहिलं संत साहित्य संमेलन जगाच्या पाठीवरती कुठं भरलं असेल तर पहिलं संत संमेलन चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये भरलं. वयानं ज्येष्ठ श्रेष्ठ असणारे प्रेममूर्ती नामदेवराय आणि सर्वांनी सांगितलं की तुम्ही देवाचे प्रेम भांडारी आहात, आजची सेवा तुमच्याकडं. नामदेवरायांनी कीर्तन करायचं, ज्ञानोबरायांनी टाळ हातामध्ये घ्यावा, चोखोबरायांनी हातामध्ये काठी घ्यावी, सेना महाराज, गोरोबा काका, नामदेव महाराज आदी आदी करून विश्वमाऊली ज्ञानोबराय, सोपान काका, मुक्ताबाई, जनाबाईंनी चाल द्यावी ज्ञानोबरायांना. माऊली पहिली चाल बोला. काही ज्ञानोबरायांचा स्वर फार गोड होता बरं का.
ज्ञानोबरायांना कीर्तनामध्ये पहिली चाल मिळायची, ज्ञानोबराय पहिली चाल गायचे आणि ज्ञानोबरायांना चाल देण्याचं काम जनाबाईंकडे होतं. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. कुरेकर बाबा सांगतात ज्ञानोबरायांनी पहिला अभंग गावा, हा अधिकार, पहिली चाल गावी आणि ती देवाच्या समोर. हे असं कीर्तन रंगात आलं, कीर्तन रंगात आलं आणि त्या कीर्तनामध्ये सगळे बेभान होऊन नाचायला लागले. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. 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 नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. 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 हा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हे विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. 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 सावध होई बोले ऐसे कबीर. सावध होई देवा ऐसे बोले कबीर. सावध होई देवा ऐसे बोले कबीर. सावध होई देवा ऐसे बोले कबीर. हे नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. पंढरीनाथ भगवान की जय. काय त्या कीर्तनाचं वैभव असेल. सोपान काका, मुक्ताबाई, जनाबाई, गोरोबा काका, सावतोबा काका, ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ दादा सर्वांनी हातामध्ये टाळ घ्यावेत. नामदेवरायांनी कीर्तन करावं. ज्याच्या प्रसन्नतेकरता कीर्तन करायचे त्या अखिल कोट ब्रह्मांड नायकाने या कीर्तनामध्ये येऊन नाचावं. काय वैभव असेल कीर्तनाचं. ज्ञानोबरायांचं एक अभंग आहे. ज्ञानोबराय म्हणतात अशी संतांची सभा दोन्ही बाजूने उभा राहिली आणि सिंहासनामध्ये स्वतः अखिल कोट ब्रह्मांड नायकाने उभा राहावं. दोही बाही संतांची सभा, दोही बाही संतांची सभा. दोन्ही बाही संतांची सभा. दोही बाही संतांची सभा. सिंहासनी उभा श्री विठ्ठल. सिंहासनी उभा श्री विठ्ठल. गाती नारद तुंबर जेथे. गाती नारद तुंबर जेथे. सिंहासनी उभा श्री विठ्ठल. सिंहासनी उभा श्री विठ्ठल. गाती नारद तुंबर प्रेमे. गाती नारद तुंबर
सर्व संतांनी सुंदर अशा प्रकारचं टाळ वाजवावा, नामदेवरायांनी कीर्तन करावं, अशी ही कीर्तनाची जशी परंपरा आहे ना, तशी श्रीमद भागवत कथेची सुद्धा परंपरा आहे. या श्रीमद भागवत ग्रंथामध्ये प्रल्हाद स्थालधारी तरलगती तया चोदवस्य कांस्यधारी वेनाधारी सुरर्षी स्वर कुशलतया राग करता अर्जुनो भूत इंद्रोवादिन मृदंगम जय जय सुपुरा कीर्तने ते कुमारा यत्राग्रे भाववक्ता सरसरचनया व्यासपुत्रो बभूवः. व्यास महाराजांचे सुपुत्र शुकाचार्य महाराज ही कथा करत असताना प्रल्हादाने टाळ वाजवावा, उद्धव काकाने ताल दाखवावा. विनेकरी कथेमध्ये कोण आहेत तर शुकाचार्यांच्या कथेमध्ये नारद महाराज विनेकरी आहेत. स्वरकुशल राग कुणी गावा तर अर्जुन महाराजाने अत्यंत स्वरकुशल अशा प्रकारचा राग गावा. इंद्रदेवाने मृदंग वाजवावा आणि पुंडलिक वरदाचा जयघोष कोणी करावा तर सनकादिकाने करावा. असं या श्रीमद भागवत कथेचं वैभव आहे. ही देवाची कथा व्यापक आहे. देवाची कथा कुठं चालते? त्रिलोकात चालते, कैलासात कथा चालते, सत्यलोकात चालते, वैकुंठामध्ये चालते. कथा व्यापक आहे. कथेचा जन्म कसा झाला, कथेची परंपरा काय आहे? भगवान शंकरांना असं वाटलं की आपणाला रामकथा ऐकायची, कथा ऐकायची. रामकथा कोणाकडून ऐकावं? वाल्मिक ऋषीकडे गेले. सांगितलं महाराज मला कथा ऐकण्याची इच्छा आहे. वाल्मिक ऋषी म्हटले ठीक आहे, कथा सांगण्याकरता येतो. वाल्मिक ऋषी भगवान शंकरांना कथा सांगण्याकरता गेले, पण सांगितलं एकट्यानं कथा ऐकायची नाही, कथा ऐकण्याचे नियम आहेत. सगळे नियम अशा प्रकारचे सांगितले. सगळी कथा झाली. त्याच्यामध्ये मग आलेल्या सर्वांनी ते भगवान शंकरांकडून ते श्लोक अशा प्रकारचे वाटून घेतले. इतिहास आपणाला सर्वांना माहीत आहे. सर्वांना तो सांगून वेळ घेत नाही. भागवताचं शब्द सामर्थ्य, भागवताचं अर्थ सामर्थ्य, भागवताचं ग्रंथ सामर्थ्य आणि श्रीमद भागवताचं मंत्र सामर्थ्य ही या ग्रंथातली सामर्थ्य आहेत. भागवत ग्रंथातला शब्द जसाच्या तसा उच्चारला गेला पाहिजे, त्याच्यामध्ये बदल करून चालत नाही. आपली बुद्धी त्या ग्रंथाच्या श्लोकामध्ये वापरायची नाही. जसा श्लोक आहे तसाच वापरायचा. आम्ही ज्ञानोबरांचे सेवेकरी आहोत, आम्ही तुकोबरांचे सेवेकरी आहोत. आम्ही त्या अभंगाचा शब्द, वेलांटी, उकार, मात्रा एक सुद्धा इकडं तिकडं होऊ देत नाही. ही आमची अढळ अशा प्रकारची श्रद्धा आहे. वास्तविक पाहता या श्लोकामधला कान्याला महत्व आहे, उकाराला महत्व आहे, मात्र्याला, विसर्गाला महत्व आहे. एक चुकीचा श्लोक उच्चारला तर काय होतं हे पाप न सांगितलेलं बरं. जसं परंपरेनं असं सांगितलं जातं, कदाचित एक मात्रा, एक उकार तुकोबऱ्यांच्या, ज्ञानोबऱ्यांच्या ओवीचा, तुकोबऱ्यांच्या अभंगाचा सांगताना वेडा वाकडा झाला तर त्याचं दुःख होतं. या कथेच्या श्रवणामध्ये श्लोकाच्या संदर्भामध्ये वेलांटी, उकार, मात्रा याच्यामध्ये आपली बुद्धी वापरायची नाही. एक शिष्य होता, आपल्या गुरूंकडे गेला आणि गुरूंना सांगितलं महाराज माझं अध्ययन पूर्ण झालंय आणि मला या भागवत ग्रंथावरती टीका करण्याची इच्छा आहे. सद्गुरुनाथाने सांगितलं बाळ तुझा अभ्यास माझ्याकडे झाला, तुझी पात्रता मला वाटते, तू भागवत ग्रंथावरती काहीसं लिखाण कर. तेव्हा त्या शिष्यानं काय केलं, भागवत ग्रंथावरती टीका करायला चालू केलं. काहीतरी लिखाण लिहावं असं त्याला वाटलं आणि म्हणून करता हे भागवत ग्रंथाच्या टीकेचं
त्याने जेव्हा हातामध्ये कार्य घेतलं तेव्हा पहिला श्लोक हातामध्ये आला आणि तो श्लोक यम प्रवजंतम मनुपेतमपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवो विनेदु तम सर्वभूत हृदयं मुनिमानतोस्मि. या श्लोकावरती टीका करत असताना पुत्र अशी हाक मारली. पुत्र पुत्र या शब्दाचं फोड करत असताना पुत्र अधिक इति अर्थात आकार लुप्त झाला आणि मात्रा लुप्त झाल्यानंतर रस्व दीर्घ लुप्त झाला. दुरून हाक मारत असताना जवळ असेल तर पुत्र म्हटलं जातं आणि दूर असेल तर पुत्र असा उच्चार होतो. आणि मग पुत्र या श्लोकामध्ये असा शब्द आहे पुत्रेति आणि त्या शिष्याला असं वाटलं की इथं पुत्र इति अशा प्रकारचं शब्द वापरला पाहिजे आणि म्हणून त्या विद्यार्थ्यांनी श्लोक लिहित असताना पुत्रेति हा शब्द खोडला आणि पुत्र इति हा श्लोक लिहिला. आणि जेव्हा त्यानं हा श्लोक लिहिला श्लोक लिहित असताना अचानक दुरून पोपट आला आणि त्या पोपटाने त्या शिष्याची ती लेखणी पाडून टाकली. एकदा झाला प्रकार, दोनदा झाला. तो श्लोक लिहायला लागला, टीका लिहायला लागला की दुरून पोपट यायचा आणि ती लेखणी पाडून टाकायचा. शिष्य आपल्या गुरुनाथाकडे गेला आणि सद्गुरुनाथाचे चरण धरले, घडला प्रकार सांगितला आणि सांगितलं की महाराज मी जेव्हा लिहायला लागतो तेव्हा एक पोपट येतो आणि माझी लेखणी पाडून टाकतो, काय झालं असेल सांगा. त्यांनी सांगितलं कोणत्या श्लोकावरती टीका करतोय. म्हणले पुत्र येते हा शब्द मी खोडलेला आहे आणि पुत्र येते हा शब्द लिहिला कशा करता. तर म्हणले व्याकरणाचे 8 प्रकार आहेत आणि 8 प्रकाराने मी हे व्याकरण लिहितो. मला असं वाटतं व्यास महाराजांनी इथं पुत्रेति लिहिण्यापेक्षा पुत्र इति लिहायला पाहिजे. तेव्हा सद्गुरुनाथाने सांगितलं बाळ तू इथून तुझी बुद्धी परत चालवू नको आणि तू कोणत्याच श्लोकामध्ये अशा प्रकारचा पदच्छेद करू नको. जसा आहे तसा श्लोक मान्य कर आणि त्याच्यावरती श्लोकाच्या वरती टीका कर. श्लोकामध्ये बदल करायचा अशा प्रकारचा कोणताही अधिकार तुला नाही. हे आजही या ग्रंथाचं सामर्थ्य आहे. आत्ता झालेली कथा, आता घडलेली घटना मी काही फार पूर्वीची सांगितली अशी नाही. अलीकडच्या या 50 वर्षामध्ये या ग्रंथाचं अध्ययन करण्याकरता ऋषिकेश या प्रांतामध्ये ही घडलेली घटना आहे. आणि अशा प्रकारे या मंत्राचं सामर्थ्य आहे. अर्थाचं सामर्थ्य काय आहे तर या भागवत ग्रंथाच्या श्रवणानं धुंदुकारी सारख्या पिशाच्य योनीचा सुद्धा उद्धार होतो. या भागवत ग्रंथाच्या अर्थाचं हे सामर्थ्य आहे. ग्रंथाचं काही सामर्थ्य आहे. जो ग्रंथ आम्ही आपल्या समोर ठेवला, ज्या ग्रंथाचं अध्ययन आपल्याकडून झालं, ज्या ग्रंथाचं आपण दर्शन घेणार आहोत, दररोज कथा संपल्यानंतर ज्या ग्रंथाची आपण आरती करणार आहोत ना, हा ग्रंथ म्हणजे फक्त ग्रंथ असं आहे असं नाही. हा ग्रंथ म्हणजे प्रत्यक्ष गिरीधारी कृष्ण कन्हैया आहे. ग्रंथ नव्हे हा श्री कृष्ण गीते वेधी मन पूर्ण अनन्य होता या शरणा खचित टळे जन्म मरण हो त्रिताप जाती चिरये शांती नाथ हि वदती कृष्णपदी ठेवो माथा आरती करो तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. हा ग्रंथ म्हणजे केवळ ग्रंथ नसून हा ग्रंथ म्हणजे प्रत्यक्ष भगवान गिरीधारी कृष्ण कन्हैयाचं हे मूर्तिमंत अशा प्रकारचं स्वरूप आहे. हा ग्रंथ, या ग्रंथाचं सामर्थ्य पाहायचं झालं, ग्रंथाचा जो
मुख्य अशा प्रकारचा भाग आहे. इथला श्लोक, इथला काना, मात्रा, इथला पदच्छेद या प्रत्येक गोष्टीला विशेष अशा प्रकारची ही किंमत आहे. ग्रंथाचं जे सामर्थ्य आहे तो हा ग्रंथाच्या श्रवण मात्रानं जीवनाचं कृतकृतार्थ होण्याची साधना करून देणारं, श्रवण मात्रानं मोक्षापर्यंत आपणाला नेऊन पोचवणारा हा ग्रंथ आहे. पण या ग्रंथाची रचना करत असताना काय कारण झालं म्हणून करता या ग्रंथाची रचना करायची ठरली, हा थोडासा विचार आपणाला करायचा आहे. एकदा आपण सर्वांनी मोठ्या प्रेमानं भजन करायचं. हे हरि गुण गाना रे हरि गुण गाना, 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 हरि गुण गाना प्रभु रूप करो ध्यान रे, हरि गुण गाना प्रभु रूप का करो ध्यान रे, हरि गुण गाना, हरि गुण गाना, हरि गुण गाना, हरि गुण गाना, हरि गुण गाना रे हरि गुण गाना, हरि गुण गाना, हरि गुण गाना, हरि गुण गाना रे 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 हरि गुण गाना, जय हो हरि गुण गाना रे हरि गुण गाना. हरि गुण गाना प्रभु रूप करो ध्यान रे, हरि गुण गाना प्रभु रूप का करो ध्यान रे, हरि गुण गाना प्रभु रूप करो ध्यान रे, हरि गुण गाना प्रभु रूप का करो ध्यान रे, हरि गुण गाना कृष्ण गुण गाना, हरि गुण गाना कृष्ण गुण गाना, हरि गुण गाना रे हरि गुण गाना, हरि गुण गाना, हरि गुण गाना, हरि गुण गाना रे हरि गुण गाना, हरि गुण गाना रे हरि गुण गाना, जय हो हरि गुण गाना रे हरि गुण गाना. राधे राधे हो राधे राधे, 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 हम भी बोले राधे राधे तुम भी बोलो राधे राधे, हम भी बोलो राधे राधे तुम भी बोलो राधे राधे, हम भी बोले राधे राधे तुम भी बोलो राधे राधे, हम भी बोलो राधे राधे तुम भी बोलो राधे राधे,
भगवान श्री ज्यांनी वेदाचं खंडन अशा प्रकारचं केलं, वेदाचे ज्यांनी भाग केले असा अधिकार ज्यांचा, ते वेदव्यासाने वेदाचं खंडन केलं. वास्तविक पाहता वेदव्यासाने एवढं लिखाण केलं की त्यांच्या लिखाणातून एखादा विषय राहिला असं संप्रदायात कुठं झालं नाही. व्यास महाराजांच्या लिखाणातून कोणताच विषय सुटला नाही. व्यासोच्चिष्ट जगत्त्रय, व्यास महाराजांच्या लेखणीनं हे सर्व ज्ञान उष्ट करून टाकावं असं यांचा अधिकार. ज्ञानोबरायांसारखे महात्मे ग्रंथ लिहिताना सुद्धा या व्यासांचा मागोवा घेत भाष्यकारा ते वाट पुसत. किंवा ज्ञानोबराय महाराज सांगतात, ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुना, असा व्यास महाराजांचा अधिकार. पण व्यास महाराजांचा चेहरा मात्र उदास, करमत नसायचं. काय करावं समजत नव्हतं. आणि इतके ग्रंथ लिहिले, वेदाचं सुद्धा खंडन करण्याचा अधिकार ज्यांचा, एवढे ग्रंथ लिहून सुद्धा चेहरा अखंड पडलेला, मनाला ग्लानी आलेली, करमत नसायचं, उदास असायचे. याचं काय औषध आहे? माणसाला सगळ्या गोष्टीवर औषध आहेत, पण मनाला शांत करण्याचं, मनाला समाधानी करण्याचं जगाच्या पाठीवरती कोणतंच औषध नाही. व्यास महाराज विचार करतात, मी काय करावं तेव्हा माझं मन शांत होईल, मी काय करावं तेव्हा माझं मन शांत होईल. व्यास महाराज विचार करतात, काय करावं समजत नाही. काय पुष्कळ ग्रंथाचं चिंतन झालं, महाभारत लिहिलं, पुष्कळ ग्रंथ लिहिले, पण मन शांत नाही. एके दिवशी आकाश मार्गाने नारद महाराज भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन होऊन नारद महाराज आकाश मार्गानं निघालेत. आणि आज नारद महाराजांना वाटलं, व्यास महाराज उदास आहेत, आज आपण वेदव्यासांकडे जायचं आणि त्यांच्या उदासीनतेचं कारण विचारायचं. आणि भगवान नारद महर्षी निघाले वेदव्यासांकडे. श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, लक्ष्मी नारायण नारायण नारायण, लक्ष्मी नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण. आवाज नारायण नारायण नारायण, जय हो. भजमन नारायण नारायण नारायण, लक्ष्मी नारायण नारायण नारायण, हो नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, नारायण नारायण जय जय गोविंद हरे, नारायण नारायण जय जय गोपाल हरे,
नारद महाराज निघाले आकाश मार्गाने. ठरलं आज वेद व्यासांकडे जायचं. नारद महाराज आले, वेद व्यासांचं दर्शन घेतलं. नारद महाराज समोर येतात आणि भगवान वेद व्यासांना नमस्कार करतात. तेव्हा वेद व्यास विचारतात, नारदा तुम्ही आलात माझ्याकडं? होय होय, मी तुमच्याकडं आलो. वेद व्यास आणि नारद महाराज दोघं बोलायला लागले. तेव्हा व्यासांचा चेहरा जेव्हा उदास दिसतो, नारद महाराज विचारतात, व्यासा चेहरा तुमचा उदास दिसतो, काय करावं नारदा? मी आतापर्यंत पुष्कळ ग्रंथ लिहिले पण अंतःकरणाला समाधान नाही. काय लिहिलं तुम्ही? म्हणले महाभारत लिहिलं. महाभारत लिहिलं खरं, पण माझ्या अंतःकरणाला शांती नाही, अंतःकरणाला समाधान नाही, अखंड उदास वाटतं. तेव्हा नारद महाराज बोलायला चालू करतात की हे वेदव्यासा, तुम्ही आतापर्यंत जे महाभारत लिहिलं ना, या महाभारतामध्ये कौरव पांडवाचं भांडणच लिहिलं, दुसरं काय लिहिलं सांगा ना. अंतःकरणाला उदासीनता येण्याचं तेवढंच कारण आहे. देवाच्या लीलेचं जर चरित्र चिंतन झालं नाही तर जीवनामध्ये सर्व काही असून माणसाला औदासीनता येतं. आणि जर औदासीनता घालवायचं असेल तर त्यानं देवाच्या लीलेचं चिंतन करावं, देवाच्या नामाचं चिंतन करावं. पूर्वीपासून वेदापासून चालत असणारा हा सिद्धांत आहे. ज्या वेदाचं खंडन तुम्ही केलंय ना व्यासा, त्याच तुम्हाला माझं सांगणं आहे, त्या गिरीधारी कृष्ण कन्हैयाच्या लीलेचं काहीतरी चिंतन करावं, काहीतरी चिंतन करावं. वेद व्यास उठून उभे राहतात आणि वेद व्यास नारदाला विचारतात की नारदा, जर तुम्ही मला सांगत असाल की देवाच्या लीलेचं चरित्र चिंतनाचं जर विचार करून लिखाण करून माझ्या अंतःकरणाला शांती मिळणार असेल तर नक्कीच मी देवाच्या चरित्र चिंतनाचं विचार करीन, लिखाण करीन. होय देवा, होय वेदव्यासा. नारद बोलतात की व्यासा, तुम्ही माझ्या जीवनाकडे पहा. माझा या अगोदरचा जन्म, मी एका दासीच्या पोटी जन्माला आलो. खरं सांगू व्यासा तुम्हाला, मी दासीच्या पोटी जन्माला आलो ना, आमच्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह बसला आणि आमच्या गावामध्ये देवाचं चरित्र चिंतन करण्याकरता 4 साधू आले. आता हे 4 साधू कोण, याच्यामध्ये फरक आहे. माझे हृदय निवासी सद्गुरू श्री चंद्रशेखर महाराज सांगत असतात, हे 4 साधू म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून नारदांना ज्यांनी कथा ऐकवावी असं ज्यांच्याकडे सामर्थ्य आहे असे सनकादिक महाराज नारदांकडे गेले. आणि नारदांना जेव्हा ही कथा देवाच्या चरित्राचं चिंतन सुनावतात ना, नारद पूर्व आश्रमामध्ये पूर्वीच्या जन्मामध्ये अत्यंत लहान असताना त्या साधूंनी कथा सांगावी आणि त्या कथेमध्ये नारद महाराजांनी पूर्व अवतारामध्ये चरित्राचं चिंतन श्रवण करावं. त्या साधूंनी विचारलं एके दिवशी, बाळा अरे तू कुठं राहतो? महाराज माझं घर दूर आहे. तुम्ही कथा तर अखंड करताय. त्या साधूंनी विचारलं, सनकादिकाने विचारलं की बाळा अरे तू जेवतो कुठं? काही नाही महाराज, मी जेवत नाही. तुमची कथा अखंड आहे. आता आपल्या कथेमध्ये आणि त्यांच्या कथेमध्ये फरक आहे. आपली कथा 2च तासाची आहे, त्यांची कथा अखंड आहे. परीक्षित राजाने जी कथा ऐकली त्यामध्ये वेळेचं नियोजन नव्हतं. जेव्हा शुकाचार्य मांडे घालून कथा करण्याकरता बसले, अन्न पाण्याचा त्याग केला परीक्षित राजाने. अखंड कथेचं श्रवण, अखंड कथेचं श्रवण. सनकादिक अखंड कथा सांगतात आणि नारद महाराज पूर्व अवतारामध्ये विचार करतात, मी जर जेवणा करता घरी गेलो तर माझ्या कथेमध्ये अंतर पडेल, म्हणून मी कथेच्या मध्ये अंतर नाही पडू देणार. सनकादिकांना सांगितलं, गेल्या 3 दिवसापासून मी जेवण केलेलं नाही. तेव्हा सनकादिक सांगतात की बाळ तू जेवण करण्याकरता घरी जाण्याकरता कथेमध्ये अंतर पडेल असं तुला वाटत असेल ना, तर तू आमच्याच इथं थांब, आम्ही तुम्हाला आज्ञा देतो. आमचं जेवण झाल्यानंतर तुम्ही जेवण करा. आमचं उत्कृष्ट खा म्हणजे आमच्या ताटातलं उष्ट खा असा अर्थ नाही. आमचं जेवण झाल्यानंतर तुम्ही जेवण करा. कारण श्रीमद भागवत सांगतं, उत्कृष्टो भोजनो दासा तव मायाम जयो मही.
संताचं उच्चिष्ट खाण्याचं जर भाग्य पदरात पडलं तर मायेवरती विजय मिळवण्याचं सामर्थ्य होतं. म्हणून हे व्यास महाराज, आम्ही पूर्व अवतारामध्ये ही अशी कथा सर्वांगाचं कान करून श्रवण केली आणि एके दिवशी भगवान परब्रह्म परमात्मा मला प्रत्यक्ष भेट देण्याकरता आले. मी साष्टांग दंडवत घातला आणि तेव्हा देवाने सांगितलं, तुमच्याकडून लीलेचं देवाच्या चरित्राचं श्रवण झालं म्हणून करता मी तुम्हाला दर्शन देण्याकरता आलो खरं, पण या जन्मात दर्शन घेण्याचं तुमचं एवढंच भाग्य होतं. आता या जन्मात परत तुम्हाला दर्शन नाही, पण तुम्ही याच लीलेचं जी कथा तुम्ही ऐकली या कथेचं तुम्ही अखंड चिंतन करा. तुमचा असा अधिकार प्राप्त होईल. तुम्ही एकदा माझं नाव घेतलं, मी त्या नावाला तुमच्या समोर येईल. आणि नारद महाराज व्यास महाराजांना सांगतात की बघा व्यासा, माझ्याकडे बघा, पूर्वजन्मात मी कथा श्रवण केली, पूर्वजन्मात मी देवाच्या लीलेचं चरित्राचं गुणगान श्रवण केलं आणि ते अखंड अंतःकरणामध्ये धारण करून त्याचं परिपाक असा झाला की आता मी देवाचं एकदा नाव घेतलं तर स्वतः देव एकदा श्रीमन नारायण नारायण म्हणायला लागलो तर त्या नारायणानं माझ्या समोर येऊन हात जोडावे. बोला नारदा, बोला, काय म्हणता, काय सेवा करू. हा अधिकार मला कशामुळे प्राप्त झाला? देवाच्या लीलेचं चिंतन करून झाला. व्यास महाराज बोलतात की नारदा, मी सुद्धा देवाच्या चरित्राचं चिंतन करीन. देवाचं असं लीला चिंतन झाल्यानंतर माझ्या अंतःकरणाला समाधान नक्की मिळेल. व्यासा, समाधान तर सोडा, पण प्रत्यक्ष देव तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. जो आनंद तुमच्या जीवनातून गेलाय, जे समाधान तुमच्या जीवनातून गेले ना, नक्की तो आनंद, नक्की ते समाधान तुमच्याकडं परत आल्याशिवाय राहणार नाही. मग मी आता काय करू? तर तुम्ही आता देवाच्या चरित्राचं चिंतन करा, लिखाण करा. म्हणले ठीक आहे, पण मला लिखाण करण्याकरता कोणीतरी लेखक पाहिजे ना. तुकोबरायांनी गाथा लिहिला, पण तुकोबरायांचा हा गाथा संताजी जगनाडे आणि गवर शेटवानी या दोन महात्म्यांनी लिहिला. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सांगितली खरी, पण ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. भगवान परब्रह्म परमात्म्याच्या मुखातून अभंग बाहेर आले खरे, पण ते लिहिले कोणी? जनाबाईंनी लिहिले. जनाबाईंच्या मुखातून जे अभंग बाहेर आले ते लिहिले कोणी? भगवान अखिलकोट पांडुरंगरायाने ते अभंग लिहिले. सांगणारा वेगळा आणि लिखाण करणारा वेगळा. वेदव्यास म्हणतात, मी लिखाण करायला तयार आहे, मी सांगायला तयार आहे, पण लिखाण कोण करील? तर म्हणले तुम्ही त्याची काही काळजी करू नका. जो बुद्धिमत्तेमध्ये अत्यंत अशा प्रकारचा वरिष्ठ आहे, कोणतंही विघ्न न येऊ देणारा गणपती बाप्पांना मी तुमचा ग्रंथ लिहिण्याची आज्ञा करीन. नक्की गणपती बाप्पा तुमच्याकडे येतील आणि मनोमन गणपती बाप्पांचं स्मरण केल्याबरोबर आता चरित्र चिंतनाचं काहीतरी लिखाण करण्याकरता मनोमन चिंतन करावं आणि एवढ्यात गणपती बाप्पांच्या लक्षात यावं. आपल्याला व्यास महाराज बोलवतात आणि गणपती बाप्पा व्यास महाराजांच्या दिशेनं मार्गक्रमण करतात. गजानना गजानना पार्वती नंदन मोरया गजानना. गजानना गजानना पार्वती नंदना मोरया गजानना. गजानना गजानना पार्वती नंदना मोरया गजानना. गजानना गजानना पार्वती नंदना मोरया गजानना. गजाननाची आवड मोठी धावतालो आरतीसाठी. गजाननाची आवड मोठी धावतालो आरतीसाठी. मोरया रे बाप्पा मोरया रे. 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 गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती
बाप्पा आले आणि गणपती बाप्पा व्यास महाराजांच्या चरणावरती नतमस्तक अशा प्रकारचं होतात. व्यास महाराज उठून उभे करतात की गणपती बाप्पा बरं झालं तुमचंच स्मरण करत होतो. म्हणले आमच्याकडं काय काम काढलं? काही नाही म्हणले. नारद महाराज भेटले आणि नारद महाराजांनी सांगितलं देवाच्या चरित्र चिंतनाचा आपल्याला लिखाण करायचं आहे, म्हणून करता आता आपल्याला लेखन सामुग्री तयार करायची. मी तुम्हाला काही श्लोक सांगणार आहे, ते संस्कृत मधले श्लोक तुम्ही लिहून घ्यायचे आहेत. अशी आपल्याला देवाच्या चरित्र चिंतनाची लीला ही गंगा आपल्याला अवतारित अशा प्रकारची करायची आहे ठरलं. आणि गणपती बाप्पांनी सांगितलं मी हा ग्रंथ लिहितो खरं, पण तुम्ही हा ग्रंथ माझी लेखनी थांबू द्यायची नाही, एवढी मात्र काळजी घ्यायची. लेखनी थांबली नाही पाहिजे. वेदव्यास म्हणतात की तुम्ही हे लिखाण करत असताना मी जो श्लोक सांगितलाय ना, त्या श्लोकावरती तुम्ही त्याचा अर्थाचा विचार करायचा आणि मग तुम्ही तो श्लोक लिहायचा. दोघांचं ठरलं. वेदव्यास उच्च आसनावरती बसले आणि गणपती बाप्पांनी आपली लेखन सामुग्री तयार केली आणि दोघही आसनाधिष्ठ अशा प्रकारचे झाले. दोघांनी आसन ग्रहण केलं आणि वेदव्यास आता गणपती बाप्पांना हा देवाच्या चरित्राचं चिंतन करणारे काहीशे श्लोक सांगायला लागले. आणि अशा प्रकारे वेदव्यास श्लोक बाप्पांना सांगितलं गणपती बाप्पा आता आपलं सगळं लिखाण अशा प्रकारचं झालेलं आहे. गणपती बाप्पाने विचारलं की हे वेदव्यासा हे लिखाण पूर्ण झालं खरं, पण या लिखाणाला काय नाव द्यायचं, या ग्रंथाला काय नाव द्यायचं? व्यास महाराज सांगतात हा ग्रंथ म्हणजे भगवान श्रीकृष्ण कन्हैयाचा अवतार आहे. हा ग्रंथ म्हणजे देवाचा आत्मा आहे, म्हणून या ग्रंथाला नाव द्यायचं श्रीमद भागवत. आणि अशा प्रकारे श्रीमद भागवताची ही गंगा वेदव्यासांच्या मुखातून प्रवाहित झाली आणि गणपती बाप्पांनी आपल्या लेखणीमध्ये ही गंगा अवतारित अशा प्रकारची केली. म्हणून आपल्या हातामध्ये श्रीमद भागवत नावाचा हा ग्रंथ आला. अशा प्रकारानं या ग्रंथाची निर्मिती झाली. नारद महाराज आकाश मार्गे जेव्हा निघून जातात तेव्हा नारदांना वाटलं की आता आपण जायचं कुठं. तर नारद महाराज निघाले आणि मग ग्रंथाचं हे लिखाण झालं. आता ज्यांनी आपल्या समोर हे प्रत्यक्ष गणपती बाप्पांचं दर्शन आपणाला दिलं, प्रत्यक्ष वेदव्यासांचं दर्शन आपणाला दिलं, भगवान नारद महाराजांचं दर्शन आपणाला दिलं, यांच्याकरता सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमानं टाळ्या वाजवायच्या आहेत. आणि असाच आनंद आपणाला 7 दिवस लुटायचा आहे. तर ज्यांनी हे आपल्या समोर ड्रेपरी सादर केली आमचे गंगाधर महाराज लोहकरे, यांचं सुद्धा विशेष अशा प्रकारचं आभार कौतुक. सर्वांनी त्यांच्याकरता मोठ्या प्रेमानं त्यांचं स्वागत करायचे, आभार मानायचे. नारद महाराज निघून गेले, पण नारद महाराजांना वाटलं की आता जायचं, पण जायचं कुठं, वेळ कमी आहे, कोणाकडं जावं. ते नारद महाराजांचं काम असं आहे, ते जिथं जातील तिथं काहीतरी कुटाणाच करून येतील. ते कोणी म्हणतं ना काही इकडचं तिकडं केलं अण्णा, कोणाचं कोणाला काही सांगितलं तर माणसं म्हणतात का रे तू काही कळीचा नारद आहे का? ते नारद महाराजांना इकडचं तिकडं सोपं सांगू का, नारद महाराजांचा या खिशामध्ये काडी पेटीन, या खिशामध्ये पेट्रोलची बाटली, जागा दिसली की काम केलंच म्हणून समजायचं. आता काय आपण कळी लावलं तर कोणाच्या घरात कळी लावणार हो? शेजाऱ्या पाजाऱ्याच्या पलीकडे आपण कोणाचा उद्धार करणार आहे? आता असताना हे नारद यांच्या लक्षात आलं आता आपल्याला कळ लावायची कुठं तरी, पण कुठं लावायची म्हणले मोठ्याच्या घरात लावायची. निघाले नारद महाराज, निघाले तर गेले कैलासाला. कैलासामध्ये पार्वती आई साहेब निवांत बसल्या होत्या आणि पार्वती आई साहेब बसल्यानंतर नारद महाराज तिथं गेले. नारद महाराजांनी विचारलं पार्वती आई साहेब
येऊ का तुमच्या म्हणले या 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 नारदा, तुमचं स्वागत आहे. नारद महाराज आत गेले. नारद महाराजांना बसण्याकरता आसन टाकलं. घाली संतासी आसने, आसन बसाय टाकलं. या नारदा बसा. नारद महाराज बसले आणि नारद महाराजांनी विचारायला चालू केलं, पार्वती आई साहेब बरं आहे का तुमचं? म्हणले हो बरं आहे. संसार कसा चालू आहे? म्हणले सगळा चालू आहे, चांगला चालू आहे, फक्त 6वा वेतन आयोग लागला पाहिजे, बाकी सगळं चांगलं आहे. म्हणले असं काय, आणखी काय तुमच्या संसारामध्ये? म्हणजे सगळा आमचा संसार सुखाचा आहे, काही कशाला कमी नाही, सगळं आनंदाने भरून उरले. भगवान शंकरांची अखंड सेवा माझ्याकडं, अजून काय पाहिजे जीवनामध्ये सांगा? खरं सांगा पार्वती आई साहेब, तुम्ही बोलताय खरं, पण तुमच्या बोलण्यामध्ये काही मला खरं वाटत नाही. भगवान तुम्हाला त्यांच्या मनातलं सगळं सांगतात का? म्हणले हो, त्यांना जे वाटतं ते मला बोलतात. त्यांच्या मनात एकही गोष्ट अशी राहत नाही की ते मला बोलल्याशिवाय राहत नाहीत. नवरा बायकोचं नातच असं असतं की बायकोच्या मनात जे आलं ते नवऱ्यापाशी बोलल्याशिवाय राहत नाही. नवरा बायकोच्या नात्यामध्ये नवऱ्याच्या जे मनात येतं ते बायकोला बोलल्याशिवाय राहत नाही. नवरा जर बायकोला मनातलं बोलत नसेल तर तो संसार व्यर्थ आहे, तो संसार व्यर्थ आहे. परमार्थात बायकोची आणि नवरा बायकोची संसाराकरता गरज आहे, पण परमार्थाकरता त्याच्यामध्ये स्वातंत्र्य आहे. तुमचं खरं सांगा, तुमचा संसार कसा चाललाय? पार्वती आई साहेबांनी सांगितलं, नारदा आमचा संसार सुखाचा चाललाय. तुमचे पतिदेव भगवान शंकर मनातलं सगळं बोलतात का? म्हणले हो सगळं बोलतात. बघा बर का, सगळं सांगतात का तुम्हाला? म्हणले सगळं सांगतात. मग मला सांगा, भगवान शंकराच्या गळ्यामध्ये मुंडक्याच्या माळा कशा करतायत? भगवान शंकराच्या गळ्यामध्ये मुंडक्याच्या माळा कशा करतायत? पार्वती आई साहेब म्हणले मला हे त्यांनी सांगितलं नाही. नारद महाराज म्हणले मग कसला संसार तुमचा सुखाचा आला? आता मात्र पार्वती आई साहेब विचार करतात की देवाच्या गळ्यात मुंडक्याच्या माळ्यात म्हणजे नक्की याच्यामध्ये काहीतरी गोपनीयता आहे. आता येऊ द्या त्यांना. नारद महाराज आपले काम करून निघून गेले. पार्वती आई साहेबांना राग आला. हे कोपभवनामध्ये पार्वती आई साहेब गेल्या निघून. बाहेर भगवान शंकर येतात. विचारतात नंदीला, नंदी अरे पार्वती कुठे गेली? म्हणले कोपभवनात. हे कोपभवनामध्ये गेल्यानंतर भगवान शंकर विचार करतात की आता कुठं जावं, काय करावं, काय करावं. म्हणले आता यांना क्रोध आलाय. भगवान शंकर विचार करतात पार्वती आई साहेबांना क्रोध आलाय, काय करावं. तेव्हा भगवान शंकर पार्वती आई साहेबांकडे गेले. पार्वती आई साहेबांकडे गेले की पार्वती आई साहेबांनी पाठ फिरवली. विचारतात पार्वती आई साहेबांना भगवान शंकर, काय झालं पार्वती? काय नाही म्हणले, आम्हाला बोलायचं नाही तुमच्याशी. पार्वती इतक्या दिवसापासून तुझ्या बरोबर संसार करतो पण असं झालं नाही, असं झालं नाही. देवा मी आजपर्यंत प्रेम केलं तुमच्यावरती, कुठं कमी पडले सांगा? तुमच्या मनातलं तुम्ही मला बोलत नाही. अगं पार्वती, या संसारामध्ये असं काहीच नाही जे मी तुला सांगितलं नाही. पार्वती असलं बोलू नको. भगवंताला जेव्हा पार्वती आई साहेब बोलतात तुम्ही मला तुमच्या मनातलं सांगत नाही म्हणून मला राग आलाय. कशा करता राग आलाय? तेव्हा पार्वती आई साहेबांनी सांगितलं, ऐका काय झालंय की तुम्ही मला तुमच्या मनातलं बोलत नाही. म्हणजे काय बोलत नाही? खरं सांगा, तुमच्या गळ्यामध्ये मुंडक्याच्या माळा कशा करतायत? तुमच्या गळ्यामध्ये मुंडक्याच्या माळा कशा करतायत म्हणल्यानंतर लगेच देवाच्या मुखातून वाक्य बाहेर आलं, आज नारद येऊन गेले की नाही सांग? म्हणले हो नारद येऊन गेले. ही कळ त्याच्याशिवाय दुसऱ्या कुणाला लावता येत नाही. त्या गोकुळात बी असं झालं बघा. ही चोरी त्याच्याशिवाय दुसरं कोणाला करणं शक्य नाही. हे नारदांचं काम आहे. मग ऐक म्हणले, तुला वाटतंय ना गळ्यामध्ये मुंडक्याच्या माळा कशा करतायत? तर मी अमर व्हावा याच्या करता साधूंनी ही केलेली सोय आहे. देवा तुम्ही अमर व्हावा म्हणून तुम्हाला साधू लोकांनी या माळा घातल्या. साधू लोकांनी ही मुंडकी कापून तुमच्या गळ्यामध्ये वळून माळ समर्पण केली. हो म्हणले, मी मरावा असं त्यांना कधी वाटत नाही. मी अमरच आहे.
पण त्यांची श्रद्धा आणि त्या श्रद्धेच्या पोटी मला ही रुंड माळ अशा प्रकारची घातलेली आहे. मग पार्वती आई साहेब बोलतात की तुम्ही अमर आणि मी मरकी, आपल्या दोघांमध्ये वियोग होणं बरं नाही. एकतर तुम्ही अमरत्व सोडा, नाहीतर मला अमर करा. पार्वती आई साहेबांना भगवान शंकर सांगतात, तुला अमर व्हायचंय का? काही काळजी करू नको, चल तुला मी अमर करतो. माझ्याकडं ब्रह्मज्ञान आहे, ते मी ब्रह्मज्ञान तुला निर्जन स्थळी देईन आणि ते ब्रह्मज्ञान तुला दिलं की तू मात्र मग अमर होशील. ठरलं. मग जायचं कुठं? तर निर्जन स्थळी जायचं. तुला अमर करायचं पार्वती, आपल्याला निर्जन स्थळी एकांतात. हे ज्ञान तुझ्याशिवाय आणि माझ्याशिवाय बाहेर कुठं गेलं नाही पाहिजे. ठीक आहे. पार्वती आई साहेब आणि भगवान शंकर जिथं कोणी नाही अशा निर्जन स्थळी म्हणजे अमरनाथाला गेले. कारण अमरत्वाची कथा करायची, निर्जन स्थळी करायचे. जिथं भगवान शंकर आणि पार्वती आई साहेबांना हे अमरत्वाचा बोध केला ना, त्या ठिकाणाला आजही अमरत्वाचा बोध केल्यामुळं अमरनाथ असं म्हटलं जातं. पार्वती आई साहेबांना सांगितलं भगवान शंकराने, मी ही सगळी कथा सांगतो तुला, पण वेळ झाला तरी तू कंटाळा करायचा नाही. म्हणले नाही करणार. झोपायचं नाही. म्हणले नाही झोपणार. आणि मग भगवान शंकरांनी डोळे झाकून घेतले आणि भगवान शंकर हे सगळं ब्रह्मज्ञान सांगायला जेव्हा चालू करतात, पार्वती आई साहेब हुंकारा देतात. भगवान शंकर पुढं सांगतात. होता करता होता करता 2 तास झाले, 4 तास झाले, 1 दिवस झाला. पार्वती आई साहेबांना पेंग येऊ लागला. काय करावं, यांचं संपेनाच. 9:15 झाले तरी संपायचा तपास नाही. शेवटी त्यांना थकवा आला आणि त्यांनी डोळे झाकून घेतले आणि डोळे झाकून घेतले तसं झोप लागली. आणि मग हे ब्रह्मज्ञान भगवंताच्या मुखातून बाहेर येत असताना हे बंद होऊ नये असं एका झाडावरच्या पोपटाला कळालं आणि तो पोपट पार्वती आई साहेबांच्या समोर येऊन बसला. भगवान महादेव हे ब्रह्मज्ञान सांगतात आणि आई साहेबांच्या स्वरामध्ये तो पोपट हुंकारा द्यायला लागला. तो पोपट हुंकारा द्यायला लागला आणि होता करता जो पोपट ही सगळी ब्रह्मबोध जेव्हा त्या पोपटाने सगळं ऐकून घेतला आणि मग भगवान शंकराने सांगितलं, हा पार्वती, आता तू अमर झाली. डोळे उघड, तुला डोळे उघडायला काही अडचण नाही असं म्हणले. आणि भगवान महादेवाने डोळे उघडून पाहिलं तर पार्वती आई साहेब झोपी गेल्यात आणि पोपटाने हा ब्रह्मबोध ऐकून घेतलाय. हे जेव्हा महादेवाला कळालं आणि महादेव हातामध्ये त्रिशूळ घेऊन त्या पोपटाच्या माग लागले की माझं ब्रह्मज्ञान तू चोरून ऐकलं, तुला आता मी जिवंत ठेवत नाही. आता पोपट जीवाच्या आकांताने पळायला लागला. कुठं जावं समजेना. या ऋषीच्या आश्रमात, त्या ऋषीच्या आश्रमात. पोपट पुढं, भगवान शंकर त्रिशूळ घेऊन माग पळतात. निघाले दोघं एका आश्रमात घुसले. व्यास ऋषींचा तो आश्रम आणि व्यास ऋषींची पत्नी वाटिका देवी आणि ती वाटिका देवी जांभळी देण्याकरता केलं आणि तो पोपट वाटिका ऋषींच्या पत्नीच्या अर्थात व्यास ऋषींच्या पत्नी वाटिका आणि त्यांच्या पोटामध्ये तोंडाच्या द्वारा या पोपटाने प्रवेश केला आणि होता करता काही दिवस गेले आणि त्या वाटिका अर्थात वाटिका अपभ्रंश नाव वाटिका पडलं आणि त्या वाटिका मातेनं व्यास ऋषींना सांगितलं का हो आता आपल्या घरामध्ये काही दिवसामध्ये पाळणा हलणार आहे. होता करता मग 5 महिने झाले, 8 महिने झाले, प्रसूतीची वेळ जवळ आली. 9 महिने झाले तरी सुद्धा प्रसूती व्हायना. प्रसूती आडली, गर्भ आडला. मग व्यास ऋषी पळापळ करायला लागले. काय करावं, प्रसूती होत नाही. वेदना मात्र होत आहेत. वाटिका मातेला काय करावं, मरणप्राय वेदना व्हायला लागल्या. 1 वर्ष होऊन गेलं, 1.5 वर्ष होऊन गेलं. वर्षानुवर्ष उलटायला लागली. हातापायाच्या काड्या झाल्या.
पोटामध्ये अन्नाचा कण नाही, मरणप्राय यातना सोसवत नाही. हातामध्ये पाणी घेतलं, गर्भावर टाकलं, बोल बाळा कोण आहेस तू, बाहेर ये. बाहेर का येत नाही? त्यांनी सांगितलं बाहेर येऊन काय करायचं? म्हणले अरे बघ इथं गृहस्थ आश्रम आहे, इथं वानप्रस्थ आश्रम आहे, इथं संन्यास आश्रम आहे, बाहेर ये बाळा बाहेर ये. बाळ बाहेर येत नाही. गर्भावरती अभिमंत्रित अशा प्रकारचं पाणी टाकलं, गर्भ बोलायला लागला. तो गर्भ बोलतोय बाबा तुम्ही कोण आहेत? म्हणले मी व्यास आहे. तुम्ही व्यास आहात, काय तुमचं कार्य काय? म्हणले मी महाभारत ग्रंथ लिहिला. मला सांगा तुम्ही महाभारत ग्रंथ लिहिला पण मायेवरती विजय मिळवला का? नाही सांगता येणार. कोणीतरी असा मला घेऊन या जो मायेवरती विजय मिळवला आणि त्यानं खात्री द्यावी की तुला मायेचा बाध होणार नाही. एवढं त्यानं सांगितलं की मी बाहेर येईल. होता करता पुष्कळ विनंत्या केल्या, पुष्कळ विनंत्या केल्या. बाळा बाहेर ये. बाळ काही बाहेर येत नाही. आणि शेवटी व्यास महाराज सांगतात आपल्या मुलाला की बाळा आता जर तू बाहेर आला नाही तर तुझी आई जिवंत राहत नाही. आईचा अधिकार एवढा आहे की ज्या जगद्गुरु पूज्यपाद शंकराचार्यांनी संन्यास आश्रम घेतल्यानंतर सुद्धा संन्यासाचा अधिकार काय असतो? देवाच्या दर्शनाला गेल्यानंतर देवाच्या समोर वाकत नाहीत. संन्यासाचं जीवन असं पवित्र आहे, त्याने अग्नीला सुद्धा स्पर्श करायचा नाही. अग्नीपेक्षा दिव्य जीवन ज्यांचं आहे असं ते संन्यास आश्रमामध्ये प्रवेश केल्यानंतर जगद्गुरु पूज्यपाद श्री आद्य शंकराचार्य आईनं देह ठेवल्यानंतर आईला अग्निडाग देतात. अर्थात आईचा अधिकार श्रेष्ठ आहे. एकदा प्रकार असा झाला, स्वर्गातला ऐरावत आणण्याकरता भीमदादा स्वर्गामध्ये गेले. अर्जुन महाराजांनी स्वर्गाची शिडी तयार केली. भीमदादा शिडीवरून वरती चालत गेले आणि ऐरावताला उपर्ण गळ्यात टाकावा असा ऐरावत गळ्यात भीमदादाने घातला आणि त्या शिडीवरून खाली उतरत असताना पाय निसटला. कुंती मातेनं पाहिलं, आपला पदर पसरला आणि ऐरावता सहित भीमदादाला कुंती मातेनं पदरात झेलला. काही आईचा अधिकार असेल? आईचं मोठेपण जेव्हा शुकाचार्य जेव्हा व्यास महाराज वर्णन करतात की बाळा आणखी एक आईचं वर्णन आहे. हनुमंतरायांनी साधना काहीच नाही केली. अंजनी तळ्यामध्ये जावं आणि ओल्या कपड्या सहित अंजनी मातेचं दर्शन घ्यावं आणि तेवढ्यानं आईचं ओल्या कपड्या सहित दर्शन घेऊन हनुमंतराय वज्रदेही बनले. वज्रदेही बनवण्याचं सामर्थ्य आईमध्ये आहे. आईचा अधिकार श्रेष्ठ आहे. बाळा तू जर बाहेर आला नाही तर आई मरण पावेल. बाळा बाहेर ये. एवढे मोठे ज्याने ब्रह्मबोध धारण केलाय त्या सुद्धा महात्म्याला वाटलं जर माझ्या आतमध्ये राहण्यानं आई मरण पावणार असेल न पेक्षा मी बाहेर आलेला चांगला. तसंच ते 12 वर्ष गर्भामध्ये लपून राहिलेलं ब्राह्मणाचं पोरग मायेवरती विजय मिळवेल का नाही म्हणून करता मायाला मी जिंकू शकेल का नाही माहित नाही. थर 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 कापाय लागलं आणि तसंच आईच्या उदरातून बाहेर आलं आणि या मायेला घाबरून पळून गेलं. संत महात्मे वर्णन करतात. ब्राह्मणाचे पोर एक खेळासी झाले, ब्राह्मणाचे पोर एक खेळासी झाले. 12 वर्ष लपाले रे, 12 वर्ष लपाले रे. कापत कापत बाहेर आले, कापत कापत बाहेर आले. नागवेच पळून गेले रे, नागवेच पळून गेले रे. नागवेच पळून गेले रे. नागवेच पळून गेले. ऐक खेळ्या तुझ सांगितले जाणून खेळ खेळे. ऐक खेळ्या तुझ सांगितले जाणून खेळे. हे ऐक खेळिया तुझ सांगितले जाणून खेळ खेळे रे. ऐक खेळिया तुझ सांग ऐसे जाणून खेळ खेळे. शुकाचार्य उदरातून आईच्या उदरातून बाहेर आले. शुकाचार्य पुढं पळतात आणि वडील व्यास महाराज शुकाचार्यांच्या मागं पळतात आणि हाक मारतात, शुका ओ शुका थांबा शुका.
शुकाचार्य थांबत नाहीत. शुकाचार्य थरथर कापतात. थरथर का कापतात? तर या मायेवरती मला विजय मिळवता येईल की नाही माहिती नाही, म्हणून थरथर कापतात. ब्रह्मज्ञान झालंय खरं, पण हे जेव्हा शुकाचार्य मागं पळतात, व्यास महाराज हाक मारतात, थांबा शुका, थांबा शुका. शुकाचार्य थांबत नाहीत. शुकाचार्य पुढं पळून जातात आणि झाडं ओ देतात. झाडं ओ देण्याची पुष्कळ कारणं आहेत. झाडं व्यास महाराजांना सांगतात की हे व्यासा, शुकाचार्यांचा अधिकार तुमच्यापेक्षा मोठा आहे. तुम्ही त्यांना एकेरी हाक मारू नका. एकेरी तुम्ही हाक मारत असाल तर ते तुम्हाला ओ देणार नाही, त्याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला ओ देऊ. शुकाचार्यांना हाक मारतात व्यास महाराज, सगळी झाडं ओ देतात. झाडं ओ देण्याची पुष्कळ कारण आहेत. दुसरं कारण आहे, झाडं सांगतात व्यास ऋषींना की आज तुम्ही पुत्रविरहाने काकुळती आलात, विरह कातर झालात. आम्हाला रोज पुत्रविरह आहे. शुका, आमची रोज माणसं पानं तोडतात, फुलं तोडतात, फळं तोडतात. आम्हाला पुत्रविरह आहे. जसा आज तुम्हाला पुत्रविरह होतो ना, तुम्हीच सांगता भागवतामध्ये, पुत्र सीमे नमे राज्यम सर्वम दुःखाय कल्पते. कशा करता? आणि म्हणून करता. जसे तुम्ही आज विरह कातर झालात, असे आम्ही रोज विरह कातर आहोत. शुका, तुम्ही हे व्यासा, तुम्ही शुकाचार्यांना एकेरी संबोधू नका. अशी पुष्कळ कारणं. आणखी एक, तुम्ही संसारी आहात. तुम्ही संसारी आहात आणि ज्याने या संसारावरती विजय मिळवला त्याने या संसारात पडू नये म्हणून करता. व्यास महाराज हाक मारतात आणि झाडं देतात. अशी पुष्कळ कारणं सांगितली. आणि मग हा इतिहास सांगत असताना एक श्लोक सांगावा लागतो. नारायण नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. नारायण ऋषीला नमस्कार, नर ऋषीला नमस्कार, सरस्वती मातेला नमस्कार, व्यास ऋषींना नमस्कार आणि शुकाचार्य महाराजांना नमस्कार. असा हा नमस्कार. शुकाचार्य निघून गेले, पुढे गेले, एका गुहेत गेले, समाधी लावली. व्यास महाराज मोकळ्या हाताने माघारी आले. वातिका मातेनं विचारलं, महाराज बाळ सापडलं का? नाही ग, बाळ निघून गेला. बाळ निघून गेला खरं, बाळ एका गुहेमध्ये गेला आणि तिथं शुकाचार्य महाराजांनी समाधी अशा प्रकारची लावली. जाऊन या तेने साधिली समाधी. तिथं तुका म्हणे तदी होतो आम्ही. तुकोबाराय सांगतात त्याही काळामध्ये आम्ही होतो. शुकाचार्य महाराज समाधी लावतात. एक त्या पुष्कळ अशा प्रकारची ती दूर गुफा आणि त्या गुफेमध्ये शुकाचार्य महाराजांनी समाधी लावली. व्यास महाराज आपल्या आश्रमामध्ये येतात. वातिका मातेला अत्यंत वाईट वाटलं. 12 वर्ष ज्या मुलाला उदरामध्ये सांभाळलं त्याचं तोंड सुद्धा पाहायला मिळालं नाही. काय दुर्दैव्य वाटलं, काय दुर्दैव्य. शेवटी व्यास महाराजांनी आपलं नित्याचं काम करावं, शिष्यांना गोळा करावं, शिष्यांना हे भागवत ग्रंथ शिकवावा, भागवताचे काही श्लोक शिकवावे. आणि शिष्य मंडळी मग नित्यक्रमाने रोज आश्रमातलं सगळं काम करायचे. आणि एके दिवशी वातिका मातेनं सांगितलं मुलांना, मुलांनो आपल्या आश्रमातलं सरपण संपलेलं आहे, बाहेर पाऊस पडतोय आणि आपल्याला अन्न शिजवण्याकरता वाळलेलं सरपण घेऊन यायचंय. रोजच्या पेक्षा दूर जा आणि सरपण घेऊन या. गुरुमातेनं आज्ञा केली आणि गुरुमातेंची आज्ञा शिरसावंद्य मानली. व्यास ऋषींनी सांगितलं, जाता जाता एक श्लोक देतो बाळांनो, तेवढा श्लोक पाठ करा. मुलांनी तो श्लोक घेतला. त्या दिवशीचा श्लोक होता, अहो बकीय बरहा पीड नटवर वपुः कर्णयो कर्णिकार बिभ्रद्वासं कनक कपीशं वैजयन्ती च माला रंध्रान वेणूरधर सुधया पूरयन् गोपवृन्दे वृन्दारनं स्वपदरमनं प्राविशद् गीतकीर्ति प्राविशद् गीतकीर्ति.
व्यास महाराजांनी सांगितलं, बाळांनो एवढा श्लोक आज दिवसभरात पाठ करा. सरपण आणण्याकरता जा, गुरुमातेची आज्ञा आहे. मुलांनी तो श्लोक घेतला. पाठ करण्याकरता सगळी मुलं दूर गुहेमध्ये, पाऊस आला आणि पावसापासून बचाव होण्याकरता मुलं गुहेत घुसले. ज्या गुहेत मुलं घुसले त्याच गुहेत हा 12 वर्षापूर्वी पळून आलेला शुकाचार्य महाराज समाधी लावून बसलेत. मुलं विचार करतात, हा मुलगा का बोलत नाही? या मुलाने आम्हाला बोललं पाहिजे. एका मुलाने एक काटकी घेतली आणि शुकाचार्यांच्या कानामध्ये घातली, तरी शुकाचार्य बोलत नाही. दुसऱ्या मुलाने आपली 2 बोटं शुकाचार्यांच्या डोळ्यामध्ये बुडवायला सुरुवात केली, तरी शुकाचार्य डोळे उघडत नाही. का? शुकाचार्यांची समाधी लागली. समाधीचा प्रकार असा आहे, समाधी जर उत्थान पावायची असेल तर त्या समाधी उत्थान पावण्याच्या काही प्रक्रिया आहेत. त्या रामकृष्ण परमहंसाने जर समाधी लावली तर रामकृष्ण परमहंसाची समाधी उत्थान होण्याकरता परमहंसाच्या 2 भ्रुकुटीच्या मध्ये हातोडीनं खिळा ठोकावा लागायचा, तेव्हा परमहंसाची समाधी उत्थान पावायची. आणि हे तर शुकाचार्य समाधी उत्थान पावेना, काय करावं कळेना. मुलं आश्रमामध्ये आली. व्यास महाराजांना सांगितलं, बाबा गुरु महाराज आम्ही आश्रमामध्ये गेलो, दिव्य मुलगा पाहिला, त्याने आम्हाला बोलावं, याच्याकरता झोपेतून समाधीतून उत्थान समाधी पावावी, त्यानं आम्हाला बोलावं वाटलं. कानात काडी घातली, डोळ्यात बोटं घातली, हलवून बोलण्याचा प्रयत्न केला, मुलगा आम्हाला बोलत नाही. गुरु महाराज आम्ही दोघांनी त्या साधूला उचललं, जमिनीवर आपटलं, तरी आम्हाला बोलत नाही. काय करावं सांगा? गुरु महाराजांनी सांगितलं, बाळांनो मी जो श्लोक दिला तो तुम्ही पाठ केला का? नाही महाराज, त्या मुलाकडे आम्ही इतकं आकर्षित झालो, त्यालाच पाहत बसावं असं वाटायचं. नाही श्लोक पाठ झाला. बाळांनो तुम्ही उद्या श्लोक पाठ करा आणि हा श्लोक त्या बाळाला तिथं जाऊन ऐकवा. हे मुलं सगळे गेले आणि त्या शुकाचार्यांना, समाधीत असणाऱ्या शुकाचार्यांच्या गोलाकार सगळे मुलं बसले आणि मुलांनी श्लोक बोलायला चालू केला. बरहा पीडम नटवर वपुः कर्णयो कर्णिकारं बिभ्रद्वासं कनक कपिशं वैजयंती च माला. जेव्हा सगळे श्लोक मुलं एका स्वरात श्लोक बोलायला लागले, तेव्हा शुकाचार्यांची समाधी उत्थान पावली. बाळांनो, अरे कुठून आला तुम्ही? आम्ही जवळच्या आश्रमातून आलो. अरे कसला, किती सुंदर, किती अर्थ आहे या श्लोकात. कोणी शिकवला हा श्लोक? बाळांनो कोणी बोला ना, कोणी शिकवला हा श्लोक? आमच्या गुरु महाराजांनी शिकवला. काय तुमच्या गुरु महाराजांचं नाव? म्हणले व्यास महाराज आमच्या गुरु महाराजांचं नाव. मला शिकवतील का ते श्लोक? पण नक्की शिकवतील. पण संशय अंतकरणामध्ये आला की ज्या श्लोकामध्ये देवाच्या कारुण्याचं वर्णन आहे, पण तो देव या श्लोकात सांगितल्याप्रमाणे खरंच करुणाघन आहे का? माहिती नाही. परत समाधी लावली. परत मुलं म्हणा लागली, महाराज बोला आम्हाला, बोला ना, का बोलत नाही? शुकाचार्य परत समाधीस्थ झाले. मुलांनी पुष्कळ प्रयत्न केले, समाधी उत्थान पावली नाही. सगळे विद्यार्थी गुरु महाराजांकडे आले. महाराज आम्ही श्लोक गायला त्यांच्या समोर. आज साधू बोलला, आम्हाला तो मुलगा बोलला. काय बोलला? म्हणले असे श्लोक आहेत का? आहेत. शिकवतील का गुरु महाराज? तुमच्या गुरु महाराजांचं नाव काय? सांगितलं का? सांगितलं. मग डोळे का झाकले? अंतर्ज्ञानाने पाहिलं, ज्या देवाचं कारुण्याचं स्वरूपाचं वर्णन आपण केलं ना, तो देव खरंच कृपाळू आहे का नाही याच्यावर शंका. म्हणून करता शुकाचार्य महाराज डोळे झाकतात. आज दुसरा श्लोक मुलांना दिला आणि सांगितलं, बाळांनो त्या साधू जवळ जा आणि एवढा श्लोक गा. सगळी मुलं साधू जवळ गेली. या मुलाने आपल्याला काहीतरी बोलावं म्हणून शिष्य मंडळी आज पुन्हा त्या शुकाचार्य महाराजांना गोलाकार बसतात आणि श्लोक गायला चालू करतात. अहो बकीयम स्तनकाल कूटम जिघास व्यापाय यदप्य साध्वी लेभे गतिम धातृचिताम ततोन्यम कमवा दयालो शरणं व्रजेम. हा अखिल कोट परब्रह्म परमात्मा गिरिधारी कृष्ण कन्हैया, किती करुणा घन अशा प्रकारचा गिरिधारी मधुसूदन, हा स्तनामध्ये जिनं विष घालून आली तिला, तिच्यावर सुद्धा दया केली.
आणि म्हणून करता ज्या पुतनेचा सुद्धा देव स्वीकार करतात ना, ते तुमचा स्वीकार नक्की करतील. हे जेव्हा शुकाचार्यांनी जेव्हा कानावरती श्लोक ऐकला, ताडकन डोळे उघडले. बाळांनो, आज तुम्ही पुन्हा आलो. किती श्लोक आहेत महाराज? आमच्या गुरूंकडे पुष्कळ श्लोक आहेत. मला शिकवतील का रे श्लोक? नक्की शिकवतील. चला तुम्ही आमच्या आश्रमामध्ये. काय नाव तुमच्या गुरूंचं? आमच्या गुरूंचं नाव व्यास महाराज. जे शुकाचार्य व्यास महाराजांच्या घरातून जन्मल्याबरोबर निघून गेले, तेच शुकाचार्य या घरामध्ये भागवताचं श्रवण चालू आहे, भागवताचं अध्ययन चालू आहे. म्हणून करता शुकाचार्य ताडकन उठले आणि सांगतात, बाळांनो, मला तुमच्या गुरूंकडे घेऊन चला. माझा मुद्दा इथं आहे की जो घरामधून गेलेला आनंद, या घरामध्ये भागवताचं चिंतन चालू आहे, म्हणून घरामधून निघून गेलेला मुलगा व्यास महाराजांचा सगळा आनंद शुकाचार्य या भागवत ग्रंथाचं चरित्र चिंतन चालू आहे, म्हणून शुकाचार्य परत व्यास ऋषींच्या आश्रमात निघाले. सिद्धांत हा आहे, घरामधून निघून गेलेला आनंद घरामध्ये परत यावा वाटत असेल तर या श्रीमद भागवताचं श्रवण करावं, या श्रीमद भागवताचं श्रवण करावं. शुकाचार्य उठले. लहान मुलांबरोबर, चला मुलांनो, मला तुमच्या गुरुजींकडे घेऊन चला, मला ऐकवा ही कथा. मला हे श्लोक देतील का तुमचे गुरु? नक्की देतील. आमचे गुरुजी कृपाळू आहेत. नक्की गुरु कसा असावा? गुरु क्षत्रिय असावा, ब्रह्मनिष्ठ असावा आणि कृपाळू असावा. श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ गुरु पाहायला मिळतील, पण कृपाळू गुरु सापडायला दैव लागतं. नक्की गुरु आमचे महाराज कृपाळू आहेत. नक्की गेले. साष्टांग दंडवत घातला शुकाचार्य महाराजांनी. शुकाचार्य महाराज व्यास ऋषींना जेव्हा दंडवत घालतात, तेव्हा शुकाचार्य महाराजांना हृदयाशी लावलं. नाही, व्यास महाराजांनी शुकाचार्य महाराजांचं दर्शन घेतलं. मुलाचं दर्शन घ्यावं वडिलांनी. तुकोबराय सांगतात, जैसा पितयाने वंदावा कुमार, जयाचे अंतरी देव वसे. अंतकरणात देव असेल ना, वडिलांनी सुद्धा मुलाचा दर्शन घ्यावं, नतमस्तक व्हावं, एवढा अधिकार शुकाचार्य महाराजांचा हृदयाशी कवटाळलं. बाळा, पुष्कळ प्रतीक्षा केली. आता शुकाचार्यांना, आता व्यास महाराजांना जो आनंद होतोय, मुलगा घरी परत आल्याचा आनंद नाही. ज्या श्रीमद भागवताची रचना आपण एवढ्या तन्मयतेनं केलेली आहे ना, या श्रीमद भागवताचा जसाच्या तसा ग्रंथ कोणाच्या तरी हातामध्ये द्यावा, याच्याकरता कोण पात्र असावा, कोण सत्पात्र असावा. ग्रंथ सांगण्याकरता पात्र कोण? ग्रंथ सांगायचाय मला, ऐका, मला ग्रंथ सांगायचाय, पण इंदापूरच्या बाजारात उभा राहून ग्रंथ सांगू का? ऐका, श्रीमद भागवत काय सांगतं. उद्या इथं एखादं लग्न असेल तर कार्यालयामध्ये जाऊन सांगू का श्रीमद भागवतातला हा श्लोक असा आहे? नाही सांगता येत. ग्रंथ ऐकण्याकरता त्याला ग्रंथाचा, पात्रतेचा, मनुष्याला ब्रह्मज्ञान कोणाला सांगावं? एखादा मनुष्य क्रोधी आहे, त्याला ज्ञान सांगून चालत नाही. एखादा मनुष्य अविश्वासी आहे, ज्ञान सांगून चालत नाही. क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा, क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा. क्रोधिया विश्वासी त्यासी बोध कैसा. क्रोधिया विश्वासी त्यासी बोध कैसा. व्यर्थ आपुली वाचा छिनभू नये, व्यर्थ आपुली वाचा छिनभू नये. हरिमुखी गाता हर परिचिनता. मोखी गाता हर परी, हर परी, हर परी. अविश्वासी माणसाला, क्रोधी माणसाला
माणसाला बोध करता येत नाही. बोध करण्याकरता सत्पात्र लागतं. एवढा ग्रंथ लिहिला खरा, पण हातात देऊ कोणाच्या सत्पात्री पाहिजे. आता हा ग्रंथाच्या पात्रतेचा, हा ग्रंथ डोक्यावरती मिरवणारा ग्रंथाचा अधिकारी मला सापडला. याचा आनंद व्यास महाराज शुकाचार्य महाराजांना सगळे अशा प्रकारचे श्लोक सांगायला चालू करतात. व्यास महाराज उच्च आसनावर बसले, शुकाचार्य महाराज समोर बसले. तुम्ही माझे वडीलच आहात असं नाही, तर तुम्ही माझे गुरु महाराज आहात. आपले दुहेरी अशा प्रकारचं नातं आहे आणि मला तुम्ही हे श्रीमद भागवत शिकवा. आणि मग व्यास महाराज जसं 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 एक 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 श्लोक सांगायला लागले, तसं शुकाचार्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद प्रफुल्लित अशा प्रकारचा व्हायला लागला. आणि अशा प्रकारे व्यासांनी शुकाचार्यांना हे भागवत शिकवलं. आणि म्हणून करता आपल्याला आता ग्रंथाच्या प्रारंभीचं एक भजन घ्यायचं. ग्रंथ आत्ता प्रारंभ होतोय, खरं म्हणजे आपली वेळ आता संपलेली आहे, पण आपला ग्रंथ आत्ताशी प्रारंभ व्हायला लागलेला आहे. मग ग्रंथ प्रारंभीचं एकदा आपण भजन घेऊ. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, तोपर्यंत आरतीची तयारी करा. नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, 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 हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. भज मन राम चरण सुखदाई, भज मन राम चरण सुखदाई. भज मन राम चरण सुखदाई, जय हो. भज मन राम चरण सुखदाई. राम चरण सुखदाई, भज मन राम चरण सुखदाई. भज मन राम चरण सुखदाई, भज मन राम चरण सुखदाई. भज मन राम चरण सुखदाई. चला आरतीची यजमान चला.